विद्यार्थी मित्र हो, बी एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन या विषयातील युनिट 3 असेसमेंट ऑफ लर्निंग अध्ययनाचे मूल्य निर्धारण या प्रकरणातील डायमेन्शन्स ऑफ लर्निंग, ग्रेडिंग, कन्सेप्ट, टाइप्स अँड ॲप्लिकेशन, इंडिकेटर्स फॉर ग्रेडिंग, मेटाकॉग्निशन अँड डेव्हलपमेंट, असेसमेंट ऑफ ग्रुप प्रोसेसेस, कोलॅबरेटिव्ह ऑर कोऑपरेटिव्ह अँड सोशल स्किल्स, सेल्फ केअर अँड टीचर असेसमेंट यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या परिमितींपैकी अध्ययनाच्या परिमिती म्हणजेच आयाम कोणत्या आहेत? पर्याय अभिवृत्ती आणि अवबोध, पर्याय ब ज्ञानाची प्राप्ती आणि त्याचे एकत्रीकरण, पर्याय क ज्ञानाचा विस्तार आणि सुधार, पर्याय ड वरीलपैकी सर्व. Which of the following dimensions are the dimensions of learning? Option A, attitudes and perceptions. Option B, acquire and integrate knowledge. Option C, extend and refine knowledge. Option D, all of the above. विद्यार्थी मित्र, बोधात्मक, भावात्मक आणि कार्यमान अध्ययन परिमितींबद्दल आपण भाग 1 मध्ये बहुपर्यायी प्रश्नांच्या वेळी चर्चा केलेली आहे. मर्जानो आणि अन्य यांनी 2006 मध्ये अध्ययनाचे 5 आयाम म्हणजेच परिमिती यशस्वी अध्ययनासाठी सांगितलेले आहेत. त्यातील पहिली सांगितलेली आहे अभिवृत्ती आणि अवबोध, ॲटिट्यूड्स अँड परसेप्शन्स. दुसरा आयाम सांगितलेला आहे ज्ञानाची प्राप्ती आणि त्याचे एकत्रीकरण, ॲक्वायर अँड इंटिग्रेट नॉलेज. तिसरा आयाम आहे ज्ञानाचा विस्तार आणि सुधार, एक्सटेंड अँड रिफाईन नॉलेज. चौथा आयाम आहे ज्ञानाचा अर्थपूर्ण वापर, यूज नॉलेज मिनिंगफुली. पाचवा आहे मनाच्या सवयी, हॅबिट्स ऑफ माइंड. त्यामुळे पर्याय ड वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न दुसरा, ज्ञानाचा विस्तार आणि सुधार करण्याचे विश्लेषण करण्यासाठी अध्ययनकर्ते कोणत्या तर्क प्रक्रियेचा उपयोग करतात? पर्याय उद्गामी, पर्याय ब प्रकल्प, पर्याय क दोन्ही अ आणि ब, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. Which reasoning processes are used by learners to analyze for extending and refining their knowledge? Option A, inductive. Option B, project. Option C, both A and B. Option D, none of the above. ज्ञान संपादन आणि एकत्रीकरणाने अध्ययन थांबत नाही. आपल्या ज्ञानाचा विस्तार करणे आणि त्यात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थी सखोल समज विकसित करतात. उदाहरणार्थ नवीन फरक विकसित करून, गैरसमज स्पष्ट करून आणि निष्कर्षाप्रत पोहोचून. तुलना, वर्गीकरण, अमूर्त विचार, उद्गामी तर्क, अवगामी तर्क, रचनात्मक समर्थन, त्रुटी विश्लेषण इत्यादींसारख्या तर्काच्या विविध प्रक्रियांचा उपयोग ज्ञानाचा विस्तार आणि सुधार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय बरोबर आहे. प्रकल्पाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन स्वयं अध्ययनाची सवय लागण्यासाठी केला जातो. त्यामुळे ब पर्याय चुकीचा ठरतो. त्यामुळे पर्याय क दोन्ही अ व ब हा सुद्धा चुकीचा ठरतो. म्हणून येथे पर्याय अ उद्गामी हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा, डॅश ही विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना स्पष्टपणे समजेल अशी आणि योग्यरित्या परिभाषित केल्या जाणाऱ्या प्रतीकांचा संच वापरून विद्यार्थ्यांचे प्रावीण्य संप्रेषित करण्याची एक पद्धत आहे. पर्याय अ परीक्षण, पर्याय ब गुणदान, पर्याय क मूल्यमापन, पर्याय ड श्रेणीकरण. डॅश इज अ मेथड ऑफ कम्युनिकेटिंग स्टुडंट्स अचिव्हमेंट using a set of symbols supposed to be properly defined and understand clearly by students, teachers and parents. Option A testing, option B marking, option C evaluation, option D grading. विद्यार्थी मित्र, परीक्षण हे मानवी वर्तनाचे एक किंवा अधिक पैलू मौखिक म्हणजे शाब्दिक आणि अशाब्दिक प्रतिसादाच्या नमुन्यांद्वारे किंवा व्यक्तींच्या इतर वर्तनांद्वारे शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे मोजण्याचे तंत्र आहे. त्यामुळे पर्याय अ हा चुकीचा पर्याय ठरतो. गुणदान पद्धतीत विद्यार्थ्यांच्या कृतीचे किंवा उत्तरपत्रिकांचे मूल्यनिर्धारण गुण देऊन केले जाते. त्यामुळे ब पर्यायही चुकीचा ठरतो. मूल्यमापन ही पूर्वनिश्चित शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली, विद्यार्थ्यांना वर्गात दिलेल्या अनुभवांची परिणामकारकता किती होती,
शिक्षणाचा हेतू किती प्रमाणात साध्य झाला हे ठरवते. मूल्यमापनात गुणही दिले जातात आणि श्रेणीही दिली जाते, त्यामुळे क पर्यायसुद्धा चुकीचा ठरतो. श्रेणीकरणामध्ये पूर्वनिर्धारित निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रावीण्यानुसार वर्गीकृत करण्यासाठी श्रेणी प्रदान केली जाते. शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे प्रावीण्य संप्रेषित करण्याचा हा मार्ग आहे. श्रेणी ही विशिष्ट अक्षर, अगर प्रतीके अ, ब, क, ड, इ अशा प्रकारे दर्शवली जाते. त्या अक्षराचा किंवा प्रतीकाचा अर्थ निश्चित केलेला असतो. श्रेणीनुसार शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विद्यार्थ्याच्या प्रावीण्याबद्दलची माहिती समजू शकते. त्यामुळे पर्याय ड, श्रेणीकरण हा योग्य व अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी, ग्रेडिंग इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न चौथा. जीवन कौशल्यांच्या मूल्यनिर्धारणात डॅश कौशल्ये समाविष्ट आहेत. पर्याय विचार कौशल्ये, पर्याय ब सामाजिक कौशल्ये, पर्याय क भावनिक कौशल्ये, पर्याय ड वरीलपैकी सर्व. द लाईफ स्किल असेसमेंट इन्क्लूड्स डॅश स्किल्स. ऑप्शन ए थिंकिंग स्किल्स, ऑप्शन बी सोशल स्किल्स, ऑप्शन सी इमोशनल स्किल्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. जागतिक आरोग्य संघटनेने हुने 1997मध्ये 10 मूलभूत जीवन कौशल्ये सांगितलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 3 कौशल्ये महत्त्वाची असतात. ती म्हणजे विचार कौशल्ये, थिंकिंग स्किल्स, सामाजिक कौशल्ये, सोशल स्किल्स आणि भावनिक कौशल्ये, इमोशनल स्किल्स. 10 मूलभूत जीवन कौशल्यांचे या 3 कौशल्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस, समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि ताणतणावाचे समायोजन, कोपेइंग विथ स्ट्रेस या कौशल्यांचा विचार कौशल्यांमध्ये समावेश केलेला आहे. सामाजिक कौशल्यांमध्ये म्हणजे सोशल स्किल्स यात आंतरवैयक्तिक संबंध म्हणजेच व्यक्तिव्यक्तींमधील संबंध, इंटरपर्सनल रिलेशन्स, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग, सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग, चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग या कौशल्यांचा समावेश होतो. भावनिक कौशल्यांमध्ये म्हणजेच इमोशनल स्किल्समध्ये परिणामकारक संप्रेषण, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, समानानुभूती, एम्पथी या कौशल्यांचा समावेश होतो. आकारिक मूल्य निर्धारणातून मूल्ये, गाभा घटक व जीवन कौशल्ये यांचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 5वा. विचार कौशल्याची दर्शके पुढीलपैकी कोणती आहेत. पर्याय समस्या ओळखणे आणि विश्लेषण करणे, पर्याय ब सक्रियपणे ऐकणे, पर्याय क टीका सकारात्मक घेणे, पर्याय ड योग्य शब्द, उच्चारण आणि देहबोली वापरून संप्रेषण करणे. विच ऑफ द फॉलोइंग आर इंडिकेटर्स ऑफ थिंकिंग स्किल्स. ऑप्शन ए आयडेंटिफाय अँड ॲनालाइज प्रॉब्लेम्स, ऑप्शन बी लिसन केअरफुली, ऑप्शन सी टेक क्रिटिसिझम पॉझिटिव्हली, ऑप्शन डी कम्युनिकेट यूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स, इंटोनेशन अँड बॉडी लँग्वेज. विद्यार्थी मित्रो, जीवन कौशल्यांच्या मूल्यनिर्धारणात विचार कौशल्ये, सामाजिक कौशल्ये आणि भावनिक कौशल्यांच्या मूल्यनिर्धारणाचा समावेश होतो. विचार कौशल्याची दर्शके आहेत मौलिक, लवचिक आणि कल्पनाशील व्हा, बी ओरिजिनल, फ्लेक्झिबल अँड इमॅजिनेटिव्ह. प्रश्न उपस्थित करा, समस्या ओळखा आणि त्यांचे विश्लेषण करा. रेज क्वेश्चन्स, आयडेंटिफाय अँड ॲनालाइज प्रॉब्लेम्स. योग्य विचारपूर्वक निर्णय लागू करा आणि जबाबदारी घ्या. इम्प्लिमेंट अ वेल थॉट आउट डिसिजन अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. ओघाने नवीन कल्पना उत्पन्न करा. जनरेट न्यू आयडियाज विथ फ्लुएन्सी. नवीन कल्पना विस्तृत करा आणि तयार करा. तर त्यामुळे पर्याय अ हा बरोबर पर्याय आहे. सामाजिक कौशल्यांची दर्शकं आहेत समानानुभूतीने इतरांच्या भावना ओळखा, वर्णन करा म्हणजे शब्दांकित करा आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्या. आयडेंटिफाय, व्हर्बलाइज अँड रिस्पॉन्ड इफेक्टिव्हली टू अदर्स इमोशन्स इन ॲन एम्पथेटिक मॅनर. इतरांसोबत राहा, चांगले राहा. गेट अलॉंग वेल विथ अदर्स. टीका सकारात्मक घ्या. टेक क्रिटिसिझम पॉझिटिव्हली. सक्रियपणे ऐका, लिसन ॲक्टिव्हली. योग्य शब्द उच्चारण आणि देहबोली वापरून संप्रेषण करा. कम्युनिकेट यूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स, इंटोनेशन अँड बॉडी लँग्वेज. त्यामुळे पर्याय ब, क आणि ड
हे अयोग्य म्हणजे चुकीच्या उत्तराचे पर्याय आहेत. त्यामुळे येथे पर्याय अ हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 6वा. भावनिक कौशल्याची दर्शके कोणती आहेत? पर्याय त्यांचे स्वतःचे सामर्थ्य म्हणजेच बलस्थाने आणि कमतरता म्हणजेच उणीवा ओळखा. पर्याय ब स्वतःवरील ताणाची कारणे आणि त्याचे परिणाम ओळखा. पर्याय क अ व ब दोन्ही. पर्याय ड वरीलपैकी कोणतेही नाही. विच आर द इंडिकेटर्स ऑफ इमोशनल स्किल्स? ऑप्शन ए आयडेंटिफाय देअर ओन स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. ऑप्शन बी आयडेंटिफाय कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस ऑन देमसेल्व्स. ऑप्शन सी ए अँड बी बोथ. ऑप्शन डी नन ऑफ द अबव. भावनिक कौशल्याची दर्शके आहेत. पहिलं दर्शक आहे त्यांची स्वतःची क्षमता आणि कमकुवतपणा किंवा कमतरता ओळखा. आयडेंटिफाय देअर ओन स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. दुसरं आहे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत आरामदायी राहा आणि सकारात्मक स्वसंकल्पनेसाठी कमकुवतपणावर मात करा. बी कम्फर्टेबल विथ देअर ओन सेट्स अँड ओव्हरकम विकनेसेस फॉर पॉझिटिव्ह सेल्फ कन्सेप्ट. तिसरा आहे स्वतःवरील ताणाची कारणे आणि त्याचे परिणाम ओळखा. आयडेंटिफाय कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस ऑन देमसेल्व्स. चौथा आहे ताणाचा सामना करण्यासाठी बहुआयामी कार्यनीतींचा विकास आणि उपयोग करा. डेव्हलप अँड यूज मल्टी फॅसिटेड स्ट्रॅटेजीज टू डील विथ स्ट्रेस. आणि परिणामांच्या जागरूकतेसह भावना व्यक्त करा आणि त्यावर प्रतिक्रिया द्या. एक्सप्रेस अँड रिस्पॉन्ड टू इमोशन्स विथ अॅन अवेअरनेस ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. आणि म्हणून येथे पर्याय अ व ब दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क दोन्ही अ व ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी बोथ ए अँड बी इज करेक्ट ॲन्सर. प्रश्न 7वा. डॅश ही पूर्वनिर्धारित मानक आधारित आहे जे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्य निर्धारण करण्यासाठी संदर्भ बिंदू बनते. पर्याय प्रत्यक्ष श्रेणीकरण. पर्याय ब अप्रत्यक्ष श्रेणीकरण. पर्याय क तुलनात्मक श्रेणीकरण. पर्याय ड सर्वंकष श्रेणीकरण. डॅश इज बेस प्री डिटर्मिन स्टँडर्ड विच बिकम्स द रेफरन्स पॉईंट फॉर ॲसेसिंग स्टुडंट्स परफॉर्मन्स. ऑप्शन ए डायरेक्ट ग्रेडिंग. ऑप्शन बी इनडायरेक्ट ग्रेडिंग. ऑप्शन सी रिलेटिव्ह ग्रेडिंग. ऑप्शन डी ॲब्सोल्यूट ग्रेडिंग. प्रथम अपर्यायाचा आपण विचार करू. प्रत्यक्ष किंवा सरळ श्रेणीकरणामध्ये परीक्षार्थींनी प्रदर्शित केलेल्या कामगिरीचे गुणात्मक पद्धतीने मूल्यनिर्धारण केले जाते. या पद्धतीमध्ये शिक्षक परीक्षार्थींची प्रगती विचारात घेऊन सरळ किंवा प्रत्यक्ष श्रेणी देत असतात. त्यामुळे पर्याय अ चुकीचा आहे. अप्रत्यक्ष श्रेणीकरणामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती प्रथम गुणांमध्ये मोजली जाते. मिळालेल्या गुणांनुसार श्रेणी दिली जाते. शिक्षक गुणांचे रूपांतर श्रेणीमध्ये करतात. ही श्रेणी 2 प्रकाराने दिली जाते. एक म्हणजे तुलनात्मक किंवा सापेक्ष श्रेणीकरण, रिलेटिव्ह ग्रेडिंग म्हणतात. तुलनात्मक श्रेणीकरणामध्ये कोणतेही पूर्वनिर्धारित मानक नसतात. या अंतर्गत ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळालेले आहेत त्याच्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यनिर्धारण केले जाते आणि श्रेणी दिली जाते. सर्वोच्च गुणाला ए किंवा ए प्लस श्रेणी दिली जाते आणि सर्वात कमी गुणाला एफ श्रेणी दिली जाते. त्यामुळे पर्याय ब आणि क हे चुकीचे ठरतात. अप्रत्यक्ष श्रेणीचा दुसरा प्रकार म्हणजे सर्वंकष किंवा निरपेक्ष श्रेणीकरण, ॲब्सोल्यूट ग्रेडिंग. यात विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचे मूल्यनिर्धारण पूर्वनिर्धारित प्रमाणकांच्या म्हणजे मानकांच्या कामगिरीच्या स्तराच्या आधारावर केले जाते आणि प्रत्येक श्रेणी एका विशिष्ट कामगिरीशी म्हणजे परफॉर्मन्सची जोडलेली असते. सापेक्ष श्रेणीकरण हे पूर्वनिर्धारित मानकांवर आधारित आहे जे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी संदर्भ बिंदू बनते. यामध्ये गुणांचे प्रत्यक्ष श्रेणीत रूपांतर करणे, विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा भागात जसे वेगवेगळ्या गटात वर्गीकृत केले जाते. उदाहरणार्थ 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या परीक्षार्थीस विशेष गुणवत्ता दर्शवणारी अ श्रेणी दिली जाते. 60% ते 75% पेक्षा कमी गुण असतील तर प्रथम वर्ग ब श्रेणी दिली जाते. 45% ते 60% पेक्षा कमी गुण असतील तर द्वितीय वर्ग क श्रेणी आणि 33% ते 45% पेक्षा कमी गुण असतील तर तृतीय वर्ग ड श्रेणी, तसेच 33%च्या खाली गुण असतील तर असमाधानकारक ई श्रेणी दिली जाते. त्यामुळे पर्याय ड सर्वंकष श्रेणीकरण हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 8वा.
डॅश प्रकारच्या श्रेणीकरणाला वक्रावरील श्रेणीकरण असे म्हणतात, जे प्रसामान्य वितरण वक्र संदर्भित करते. पर्याय प्रत्यक्ष, पर्याय ब अप्रत्यक्ष, पर्याय क तुलनात्मक किंवा सापेक्ष, पर्याय ड निरपेक्ष किंवा सर्वंकष. डॅश टाइप ऑफ ग्रेडिंग इज कॉल्ड ग्रेडिंग ऑन द कर्व विच रेफर्स टू नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन कर्व. ऑप्शन ए डायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन बी इनडायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन सी रिलेटिव्ह ग्रेडिंग, ऑप्शन डी ॲब्सोल्यूट ग्रेडिंग. तुलनात्मक किंवा सापेक्ष श्रेणीकरणामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांचे आलेखामध्ये रूपांतर केले जाते. हा आलेख सांख्यिकीतील घंटेच्या आकाराचा वक्र म्हणजे बेलशेप कर्व येतो, जो प्रसामान्य वितरण वक्र संदर्भित करतो. प्रसामान्य वितरणात बरीचशी माहिती म्हणजे डेटा मध्यभागी एकवटलेली असते. वक्राच्या शिखर बिंदूतून क्ष अक्षावर टाकलेल्या लंबाशी हा आलेख सममित असतो. म्हणून पर्याय क तुलनात्मक किंवा सापेक्ष श्रेणी हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 9. डॅशला मानक किंवा प्रमाणक संदर्भित श्रेणीकरण सुद्धा म्हणतात. पर्याय प्रत्यक्ष श्रेणीकरण, पर्याय ब अप्रत्यक्ष श्रेणीकरण, पर्याय क सर्वंकष श्रेणीकरण, पर्याय ड तुलनात्मक श्रेणीकरण. डॅश इज ऑल्सो कॉल्ड नॉन रेफरन्स ग्रेडिंग. ऑप्शन ए डायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन बी इनडायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन सी ॲब्सोल्यूट ग्रेडिंग, ऑप्शन डी रिलेटिव्ह ग्रेडिंग. श्रेणीकरणाची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे सामान्य वक्राच्या आधारावर श्रेणी प्रदान करणे. म्हणूनच तुलनात्मक किंवा सापेक्ष श्रेणीकरणांना वक्रावरील श्रेणी असे म्हणतात. तुलनात्मक श्रेणीकरण अशा श्रेणीकरणाचा संदर्भ देते जिथे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या तुलनेत केले जाते आणि म्हणून तुलनात्मक श्रेणीकरणाला मानक किंवा प्रमाणक संदर्भित श्रेणीकरण सुद्धा म्हणतात. त्यामुळे पर्याय ड हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 10. श्रेणीकरणात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे गुणांच्या आधारे मूल्य निर्धारण केले जाते, जे नंतर अक्षर श्रेणीमध्ये बदलले जातात. पर्याय प्रत्यक्ष, पर्याय ब अप्रत्यक्ष, पर्याय क सर्वंकष, पर्याय ड तुलनात्मक. इन डॅश ग्रेडिंग स्टुडंट्स परफॉर्मन्स इज असेस इन टर्म्स ऑफ मार्क्स विच आर देन ट्रान्सफॉर्म इनटू लेटर ग्रेड्स. ऑप्शन ए डायरेक्ट, ऑप्शन बी इनडायरेक्ट, ऑप्शन सी ॲब्सोल्यूट, ऑप्शन डी रिलेटिव्ह. प्रत्यक्ष श्रेणीकरणात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्य निर्धारण गुणात्मक दृष्टीने केले जाते आणि परीक्षक किंवा शिक्षक अक्षर श्रेणी देतात. त्यामुळे अपर्याय चुकीचा ठरतो. अप्रत्यक्ष श्रेणीकरणात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्य निर्धारण गुणांच्या आधारे केले जाते, जे नंतर वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून अक्षर श्रेणीमध्ये रूपांतरित केले जाते. त्यामुळे ब पर्याय बरोबर आहे. सर्वंकष श्रेणीकरणामध्ये प्रथम विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्य निर्धारण गुणानुसार करावे लागते. त्याच इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांचे 3, 5, 7 असे टप्पे केलेले असतात व त्यानुसार श्रेणी दिली जाते. त्यामुळे क पर्याय चुकीचा ठरतो. सापेक्ष किंवा तुलनात्मक श्रेणीकरणामध्ये प्रथम प्रमाणके ठरवलेली असतात. प्रमाणके प्रमाणित केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची किंवा श्रेणीची त्या त्या टप्प्याशी प्रमाणित केलेल्या प्रमाणकाशी तुलना केली जाते व विद्यार्थ्यांची श्रेणी निश्चित केली जाते. त्यामुळे पर्याय ड सुद्धा चुकीचा ठरतो. त्यामुळे इथे पर्याय ब अप्रत्यक्ष हा बरोबर पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 11. अक्षर श्रेणी देऊन मूल्य निर्धारण नोंदविले असल्यास ती पद्धत डॅश म्हणून ओळखली जाते. पर्याय प्रत्यक्ष श्रेणीकरण, पर्याय ब अप्रत्यक्ष श्रेणीकरण, पर्याय क सर्वंकष श्रेणीकरण, पर्याय ड तुलनात्मक श्रेणीकरण. इफ द असेसमेंट इज रिपोर्टेड बाय असाइनिंग लेटर ग्रेड्स द मेथड इज नोन ॲज ऑप्शन ए डायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन बी इनडायरेक्ट ग्रेडिंग, ऑप्शन सी ॲब्सोल्यूट ग्रेडिंग, ऑप्शन डी रिलेटिव्ह ग्रेडिंग. अक्षर श्रेणी देऊन मूल्य निर्धारण नोंदवले असल्यास ती पद्धत प्रत्यक्ष श्रेणीकरण म्हणून ओळखली जाते. म्हणून येथे पर्याय अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 12. चक्रीय चालू असलेल्या प्रक्रियेत कोणत्या घटकांचे संयोजन म्हणून स्वमूल्य निर्धारण संकल्पित केले जाते. पर्याय स्वतःची देखरेख, ब स्वमूल्यमापन, पर्याय क आवश्यकतेनुसार अनुदेशनात्मक सुधारणांची ओळख आणि अंमलबजावणी, पर्याय ड वरीलपैकी सर्व. सेल्फ असेसमेंट इज conceptualized as the combination of which components related in a cyclic ongoing process. Option A self monitoring, option B self evaluation, option C identification and implementation of instructional correctives as needed,
ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. स्वयंमूल्यनिर्धारण एक असे मूल्यनिर्धारण आहे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे मूल्यनिर्धारण करण्यास अनुमती देते. स्वमूल्यनिर्धारण ही आकारिक मूल्यनिर्धारणातील एक प्रक्रिया आहे ज्यात विद्यार्थी त्याच्या कामाच्या आणि अध्ययनाच्या गुणवत्तेचे मूल्यनिर्धारण, त्याच्या कामाचे निकषाधारित प्रतिबिंबासंबंधी निर्णय, बलस्थानांची ओळख आणि कमतरता ओळखून सुधारणा करतो. ही चक्रीय प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये स्वतःचे परीक्षण म्हणजेच देखरेख, स्वमूल्यमापन आणि आवश्यकतेनुसार अनुदेशनात्मक सुधारणांची ओळख आणि अंमलबजावणी या घटकांच्या संयोजनाच्या रूपात स्वमूल्यनिर्धारण संकल्पित केले जाते. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ड पर्याय बरोबर आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 13. डॅश म्हणजे एक मूल्यनिर्धारण जे विद्यार्थ्यांना एकमेकांच्या कामगिरीचे मूल्यनिर्धारण करण्यास परवानगी देते. पर्याय स्वमूल्यनिर्धारण, पर्याय ब सहाध्यायी मूल्यनिर्धारण, पर्याय क शिक्षक मूल्यनिर्धारण, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. डॅश इज ॲन असेसमेंट विच अलाउज स्टुडंट्स टू ॲसेस इच अदर्स परफॉर्मन्स. ऑप्शन ए सेल्फ असेसमेंट, ऑप्शन बी पीअर असेसमेंट, ऑप्शन सी टीचर असेसमेंट, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. स्वमूल्यनिर्धारण हे एखाद्याच्या व्यक्तिगत अध्ययनाची चिकित्सा करण्याचा अध्ययन प्रक्रियेतील अंतर्गत भाग आहे. त्यामुळे पर्याय चुकीचा ठरतो. सहाध्यायी मूल्यनिर्धारणात एक विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा गट इतर विद्यार्थ्यांचे मूल्यनिर्धारण करतो. त्यामुळे आंतरवैयक्तिक कौशल्ये विकसित होतात आणि विद्यार्थ्यांना निष्पक्ष दृष्टिकोन विकसित करण्यास, श्रवण कौशल्ये सुधारण्यास, संघभावना निर्माण करण्यास, गुणवत्तापूर्ण नेतृत्व आणि वेळेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात. सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे समान दर्जाच्या इतर विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कार्याचे मूल्यनिर्धारण आहे. त्यामुळे पर्याय ब हा बरोबर पर्याय आहे. विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे मूल्यनिर्धारण करतात. त्यामुळे शिक्षक मूल्यनिर्धारण हा चुकीचा पर्याय ठरतो. पर्याय ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी पीअर असेसमेंट इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 14. सहकार्यात्मक अध्ययनादरम्यान कारण डॅश पातळीवर केले जाते. पर्याय वैयक्तिक, पर्याय ब सामूहिक किंवा गट, पर्याय क वैयक्तिकरित्या किंवा सामूहिक आणि पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. ड्युरिंग कोऑपरेटिव्ह लर्निंग अँड पोस्ट कोलॅबरेटिव्ह लर्निंग ॲक्टिव्हिटी असेसमेंट टेक्स प्लेस ॲट द डॅश लेव्हल. ऑप्शन ए इंडिव्हिज्युअल, ऑप्शन बी ग्रुप, ऑप्शन सी इंडिव्हिज्युअल आर ग्रुप, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. सहकार्ययुक्त अध्ययनामध्ये याचा प्रयत्न करते की जे त्यास व्यक्तिगत व गटाससुद्धा फायदेशीर ठरते. सहकार्ययुक्त अध्ययनादरम्यान आणि सहभागी अध्ययन कृतीनंतर विद्यार्थी वैयक्तिक आणि गटाच्या कार्यमानाचे मूल्यनिर्धारण करतात. त्यामुळे पर्याय क हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 15. शिक्षकांच्या कार्याचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी बार व मिटझेल यांनी पुढीलपैकी कोणता निकष सुचविलेला नाही. पर्याय पूर्वकथनात्मक निकष, पर्याय ब कार्यमान निकष, पर्याय क प्रक्रिया निकष, पर्याय ड उत्पादन निकष. Which of the following criteria is not suggested by Barr and Mitchell for assessing the work of teachers? Option A Precise criterion, option B performance criterion, option C process criterion, option D product criterion. शिक्षकांच्या कार्याचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी बार आणि मिटझेल यांनी पूर्वकथनात्मक निकष म्हणजे प्रिसेज क्रायटेरियन यामध्ये शिक्षकाची शैक्षणिक पात्रता तसेच शिक्षकी व्यवसायासंबंधी अभियोग्यता यांचा समावेश होतो. त्यानंतर प्रक्रिया निकष म्हणजे प्रोसेस क्रायटेरियन यात शिक्षकाची अध्यापन कौशल्ये, तो विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अनुदेशन करतो, वर्गातील विद्यार्थ्यांची त्याची आंतरक्रिया घडवून आणण्याची क्षमता, प्रेरणा, तंत्रे, संप्रेषण कौशल्ये यांचा समावेश होतो. उत्पादन निकष म्हणजे प्रॉडक्ट क्रायटेरियन यामध्ये विद्यार्थ्यांच्या संपादणुकीच्या आधारे शिक्षकाचे मूल्यनिर्धारण केले जाते. पूर्वकथनात्मक आणि प्रक्रिया निकष हे शिक्षकाच्या मूल्यनिर्धारणासाठी प्रत्यक्ष पद्धती आहेत. उत्पादन निकष ही अप्रत्यक्ष पद्धती आहे. त्यामुळे पर्याय ब कार्यमान निकष हा बार व मिटझेल यांनी सुचवलेला निकष नाही. म्हणून पर्याय ब हे अचूक उत्तर आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 16. अधिबोधन म्हणजे काय? पर्याय परीक्षण आणि विचारांवर नियंत्रण, पर्याय ब अध्ययन प्रक्रियांमधील एखाद्याच्या बोधात्मक कृतींचे ज्ञान आणि नियमन, पर्याय क दोन्ही अ आणि ब, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. व्हॉट इज मेटाकॉग्निशन? ऑप्शन ए मॉनिटरिंग अँड कंट्रोल ऑफ थॉट,
ऑप्शन बी, नॉलेज अबाउट अँड रेग्युलेशन ऑफ वन्स कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज इन लर्निंग प्रोसेसेस. ऑप्शन सी, बोथ ए अँड बी, वन ऑफ द अबाव. अधिबोधन हे विचारांचे परीक्षण आणि नियंत्रण आहे. अध्ययन प्रक्रियांमधील एखाद्याच्या बोधात्मक कृतींचे ज्ञान आणि नियमन म्हणजे अधिबोधन होय. अधिबोधनाला यशस्वी अध्ययनाचा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. यात स्वनियमन आणि सामर्थ्य, दुर्बलता म्हणजेच उणीवा आणि आपण तयार केलेले कार्यनीतींचे प्रकार प्रतिबिंबित असतात. त्यामुळे पर्याय अ व ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून इथे पर्याय क, दोन्ही अ व ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण 16 बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आपल्या अध्ययनासाठी व प्रगतीसाठी याची नक्कीच तुम्हाला मदत होईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, बी.एड एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. धन्यवाद.